तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही निघालोय सातारला फिरायला आणि तिथून पुढे आमचा प्लॅन चेंज होणार आहे. म्हणजे कुठे कुठे जायचं ते ठरणार आहे. कारण जर आम्हाला उशीर झाला त्यामुळे आमचं टाइम मॅनेजमेंट झालं नाही. जरा निघायचं होतं 11ला आणि वाजत किती वाजले का? आता 3 वाजलेत. अजून वाईमध्येच आहे आम्ही. आम्हाला सातारला 12 वाजता पोहोचायचं होतं. अजून गाडी पुढे गेली, सीएनजी भेटायला झाले आपला पण. कसं आहे, ठिकाणाला आहेत पण आम्हाला कुठं जायचं ते ठरवणार आले आमचं. काही नाही सोडायला आम्हाला. ते काही ना टायमिंगच्यात घरात जायला लागतं ना, त्यामुळे असा विषय. जाऊ दे, तुम्ही समजून घ्या ते. यानं सोडलंय ना. चला भेटूयात पुढं. चला जायचं, भेटूया आपण पुढे. हा आमची गाडी ही. चला हळू हळू जाऊ द्या, हळू जाऊ द्या. चलो पावसाने किती आमची सगळी मज्जा. गाईज, आम्ही आता पोहोचलोय टोल नाक्यावरती आणि आता इथं पांढरी नको असून येत असं कृपा आहे. आता पांढरून नसतील मला वाटतं. नाहीतर लय बेकार कंडिशन हवा इथं. तर बघूया आता काय होईल ते होईल. चला ऐकून गाईच वाचलो काहीच वाचलंय. आपला सायलेन्सर आहे. ते काय विषय झालाय, आमच्याकडे आहे बुलेट आणि त्याचा सायलेन्सरचा विषय. तसं बाकी लायसन तर माझ्याकडे आहेच. भेटला सीएनजी तर काहीच आम्हाला सोडून चाय पितात. आता चाय चहा प्यायचंय का? चहा काय दिसतंय? बॅकग्राऊंड चेंज करू. सॉरी हा प्रेमिंग एकदम टॉपचा विषय. प्रतीक भैया ते पण विचार आहे ना. हो, सपोर्ट करा सगळ्यांना पब्लिक. आणि आमचे मार्गदर्शक प्रतीक भैया सनस रामकृष्ण हरी बुवा. चालते. ए प्लॅन ठरलाय का नाही? कुठं जायचंय? सातारला नुसतं जायचं ठरलंय. दारा नाही तर घाटात घाटात नको. ऐक, मी काय म्हणते, कुठे जायचं? डॅम ठीक आहे, इथं येऊन बी आमचा प्लॅन ठरवायचा चाललाय. काय फिक्स व्हायला झाले का? फिक्स व्हायना झालंय कुठे. व्हायला झाले गाईज. कुठं जायचंय? हा ओके गाईज, चला कंटिन्यू बघत राहा. टॉपचा चलो. तर काय ठरलंय? अरे तेच सांगते इथं. चुकून के हा चहा घेतो आणि मग निघतो इथून. आम्ही निघतो आता. चहा प्यायला या. जरा गरम होतो. मग परत गार होतो का नाही? पाऊस पण आला. तू कधी येणार माझ्यासोबत पावसात भिजायला? कशी भाई वेळेला ती रस्ते ती चालेल, ती पाहिजे. आयुष्यात मित्र पाहिजे ना. कसे आता चहा पितो आम्ही आणि मग निघतो. भाऊला काय बोलायचं? तू क्या जानो भापो भैया. चलो बघत राहा. चला मग काही आता आमचं चहा पिऊन झालंय आणि आम्ही आता निघालोय आणि आता ठरले डायरेक्ट कोसेगर धबधबा. तर गाईज, आम्ही आता पोहोचलोय सातारामध्ये. किती पण भिजणं होऊ दे, फिरणं काय थांबणार नाही पाहिजे. पावसात फिरायला मजाच काय वेगळी असते. त्यावेळी तुम्हाला आमचा ब्लॉग खूपच समजणारच आहे. चलो जोसेगर. लागपरी हिरवा निसर्ग जाऊया गंगारी सगारी. आणि अशा तऱ्हेने गाड्या निघाल्यात. डायरेक्ट जोसेगर धबधबा.
पाठवली बायकोला माहेरी पाठवली माहेरी पाठवली तर चला काही आता आमचं नाचून हे झालेलं आहे आणि अशा तऱ्हेने खूप मस्ती केली आमची. चला आता डायरेक्ट तर गाईज आम्ही थांबलोय आता एका दुकानाच्या इथं आणि इथं विषय काय झाला इथं जीपेच चालत नाही अजून आणि इथं कॅश नाही कोणाकडे आणि सगळी खायला बघतो. पैसे आता ही कॅशचं काय करणार आहेत काय माहिती. अरे एवढं सगळ्यांना घेऊन देतो काही कॅश अरे केवढं चालू आहे आधी सगळ्यांना म्हणणार नाही कॅश आमच्या सगळ्यांचे फाडून टाकले नाही म्हणलं कुणाकडे कॅश असणार त्यामुळे आम्ही फाडून बिडून मोकळी. तू बघा तू बघा कुठे भरून घेतलं बोक्कड काय का ह्यांना 4 पुढं पडलं आतापर्यंत हे हातात बघा इकडे बघा. तसे तर विषय काय कॅश ते माझ्याकडे पण आहे पण इथं काढायची कोणी जेवण वांद सगळ्यात. आता खातो आता फक्त 2 किलोमीटर राहिले लवकर पोचतोय आम्ही. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय रेड पब्लिक आहे मामा की जय. आधीच भिजून कटाकळा आणि ही अशी टाकायचं जेव्हा माझे मित्र एडी झाले करतात तेव्हा गाईज फायनली आम्ही पोचले आता. चला जाऊया लवकर चल निघूया चला ग्रुप मधले पोरग सुरू कर पब्लिक रिएक्शन घ्यायची आता. हो सर हे बघा सर सर ते बघा ते मागच्या अशी करते सर हे बघा काय करू हाताली गाडी वडापाव झाला की सर वडापाव झाला की आलं गाव चला आलं अरे सरांनी तुम्हाला आज शिकवले का बिबट्या दिसलाय कुठे तूच खतरनाक माणूस. आपले सरचे स्वागत केले आपण. तर पब्लिक आम्ही पोचलोय आता. चला तर आपण चाललो ठोसेघर धबधबा बघायला सगळी ओरडू शकत नाही ना त्याला वरडतो. हो एन्जॉय खतरनाक आहे. गाईज आम्ही एन्जॉय करतो तुम्ही पण एन्जॉय करा. खाली गेल्यावर अजून मजा येणार. तुम्ही ना ब्लॉग बघून ना एन्जॉय घ्या. चला धबधब्याच्या इथं फोटो काढायला नुसता पायावर तुम्ही नुसता मागायच पुसून काहीच खाली मजा आहे खरं तर. खाली धबधबा बघा एकदम भारी खूप फुल मज्जा. तर ए, काय चला हे ना फक्त मस्ती आहे. सिरियसली घेऊ नका ब्लॉगला. स्टार्टिंग पासून सांगतो हा ही फक्त ते मस्ती महत्वाचं आहे. आहे. ही फक्त मस्ती आहे. बाकी काही नाही एन्जॉय. हा
पंची पण आपण मोठे असते. चलो मोठा धबधबा मोठा धबधबा छोटा धबधबा कुठे जायचं पण मोठा धबधबा मोठ्या पैसे लो. सेम या पक्षा कधीत का नाही 5 कोडा ऐकायचं नाही टॉपचा विषय सुट्टी नॉट नुसता एन्जॉय एन्जॉय. हळू हळू आता खाली जाऊया आणि तिथून पण दाखवतो तुम्हाला. आईच्या गावात आणि खतरनाक पण वाटतं. व्ह्यू कसा आहे व्ह्यू? स्पेशल थँक्यू तो आजी ब्रो. चला पब्लिक आता छोटा धबधब्याकडे. लेट्स गो. तर सर तुम्हाला कसा वाटलं मोठा धबधबा? अतिशय उत्तम, अतिशय भारी. भारी होता का? कुठंच बघणार ना असा धबधबा तुम्ही इथं बघणार. लाईफ मध्ये तुम्ही पहिल्यांदा बघितला होता का? लाईफ मध्ये दुसऱ्यांदा बघितलाय मी. हा काय? पहिल्यांदा मागाशी माझा छोटा बघितलाय. बघा. पहिल्यांदा मोठा बघितला, दुसऱ्यांदा छोटा बघतोय. मोठा धबधबा कसा वाटला? एक नंबर बाबा. आता छोटा बघायला चाललोय. ओके. छोटा नाही आता कडे डायरेक्ट जायचं. अनुज कसा वाटला मोठा धबधबा? एक नंबर तर धबधबाला इंग्लिश मध्ये काय बोलतात सांगा तुम्ही. फडफडा. वॉटरफॉल वॉटरफॉल. आदेश कसं वाटलं मग? एक नंबर भावांनो. हे थांबे उडतो तुम्हाला. हा बोल. अरे इकडे कुठे आलो जंगलात? अरे कुठं आलो धबधबे? पहिले आवाज चप्पल तुटली तर दुसऱ्या आवाज असं कोणतरी पडणार आहे. आणि जे पुढे जाणार तसा टाकणार. चला ऍक्टिंगचे 50 रुपये काढ. कसले ऍक्टिंगचे? चला आता पोचले पब्लिक. समजा मला दाखवतो. तर गाईज फायनली आम्ही पोचलोय छोटा धबधब्यावर. मोठा आहे. खूपच मोठा आहे यार. मोठा वाटतोय. छोटा नाही हो. तो मोठा आहे हो. खतरनाक दिसतो खतरनाक. हा ते मला पण दाखव. चला सगळी कारटल्यात बॅकर मध्ये पण फुल एन्जॉय. बघा तुम्ही फक्त बघा कसं आहे. आणि जर तिकडं गुहा आहे तर गुहेकडे पण जायचं आपल्याला. चला तिथं पण एवढं खतरनाक वाटतं ना इकडं. तुम्ही पण एकदा नक्की या विजिट करायला. तर मित्रांनो आता आपण निघालोय त्या गुहेकडे. चला आतमध्ये जाऊन बघूया काय आहे किती गुहा आहेत ते. अरे गुहेत कसं खतरनाक वाटते. बेकार खतरनाक. हा इथून दाखवत होतो गावात. खतरनाक विषय. पुढं वर नको वर जायला रोड आहे. रिटर्न 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 पब्लिक. आमचं येडं गँग. टाइमपास. चलो आगे का सफर भिजवायसाठी सगळं.
कसं आहे पब्लिक कसला पळ लागतोय धबधब्यावर हे नको आहे, पैसे असले पहिला कधी घर पहिला हादरा पैसे लागलेले आहोत असा हे पहिले आहोत असा ऐकत नाही प्लॅन फ्लॉप झालेला आहे वर चला वर यार तेरा सुपर कलाकार तर मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलो आता वाईमध्ये आणि आता आम्ही एवढं बॅककारमध्ये गारटलोय त्यामुळे आम्ही आलो आता चहा प्यायला आणि ते पण कुठं माहिती आहे का आपल्या सोन्या भाऊंकडे भाऊमध्ये पण सुकून आहे चहामध्ये पण सुकून हा आता चहा पितो लय बॅककारमध्ये गारटलोय फायनली सुकून भेटला तर मित्रांनो फायनली आम्ही आत्ता घरी पोहोचलोय मित्रांनो कसं वाटलं मग आजचा व्लॉग हे कमेंट करून नक्की सांगायचंय आणि चला भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये आजचा दिवस हा फुल एन्जॉय चला बाय बाय